क्रिकेट खेळाडूंसाठी आणि तमाम प्रेक्षकांसाठी सुद्धा जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी आज या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अर्थातच संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ हनुमंतजी चौधर आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार वर्ग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पहिल्या फेरीतील माफ करा चौथा सामना आपल्यासमोर या ठिकाणी येतोय। या वर्षीच्या हंगामातील ही तिसरी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। चला खेळाडूंना विनंती आहे, पंचांना विनंती आहे, सामना आपण लगेच सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत। चेंडूची चाचपणी या ठिकाणी केली जाते। चेंडूची निवड पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमीच आपण उल्लेख करतो की तुमचं जे कलागुण आहे, तुमचं जे कौशल्य आहे, तुमचं जे स्किल आहे ते पणाला लावत असताना हा खेळ तुम्हाला साकारावा लागतो। आणि यावर्षी विजय या खेळाडूला इथे मात्र आपण सन्मानित करत आहोत, प्लेअर ऑफ द मॅच। मागील सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली गेली। 1 षटक 0 निर्धाव 3 धावा आणि तब्बल 4 फलंदाज त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केले, जो ठरला विजयाचा शिल्पकार। तर चेंडूचं परीक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांच्या हंगामाला सुरुवात झाली। एक दैदीप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण याच मैदानावरती पाहिला आणि त्यानंतरची सलगची ही तिसरी स्पर्धा संघर्ष कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। मैदानावरती येणाऱ्या प्रेक्षक राजाला घरी जाण्याची गरज भासू नये, कारण मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये आलेले प्रेक्षक अगदी दुपारपर्यंत ठाण मांडून मैदानावरती बसतात। परंतु एक वेळ अशी येते की जिथे जेवणाची गरज लागते, किंबहुना शरीराला ऊर्जा मिळणं गरजेचं असतं आणि त्याकरता प्रेक्षक वर्ग घराच्या दिशेनं मार्गक्रमण करतो आणि मग संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षक राजा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो। परंतु संघर्ष कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून अगदी नेहमीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। आणि याही स्पर्धांचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर मैदानावरती येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला आणि प्रत्येक खेळाडूला इथे मात्र जेवणाची उत्तम सोय या आयोजकांच्या माध्यमातून केली जाते। अर्थातच ही संकल्पना हनुमंतजी चौधर साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार वर्ग, खरं तर खूप मोठा मित्रपरिवार वर्ग आहे। चला सामना सुरू करायचा प्लीज। या चर्चा आपण या ठिकाणी करतच राहणार आहोत। तर करिश्मा SK11 विरुद्ध सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। लेट राहुल भाई या दोन संघादरम्यानचा हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। नाणेफेकीचा सर्वाधिक महत्त्वाचा, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर तुमच्याकडे निर्णय घेण्याची मुभा तुम्हाला असते आणि या अनुषंगाने जर पाहिलं तर नाणेफेक जिंकणारा संघ आतापर्यंत जर पाहिलं तर या सामन्यामध्ये विजेता ठरलाय। यावेळेला मात्र बॅकफूट पंच पाहायला मिळते। वाडीश लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र मिळते संधी आणि आणखीन 2 धावा इथे मात्र धाव फलकावरती अंकित केल्या जातात। या 2 धावांच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला अर्धशतकवीर अर्थातच अमन लोहिया आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो एक आक्रमक फलंदाज चेतन। 2 विस्फोटक फलंदाजांची जोडी प्रत्येक चेंडूनंतर मात्र एकमेकांशी कम्युनिकेट करतात, एकमेकांशी चर्चा होते, सल्ला मसलत होतोय, विचार विनिमय होतोय, रणनीत्या आखल्या जात आहेत आणि त्या धावा रोखण्यासाठी गोलंदाज। यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस, थोड्याचा धीम्या गतीचा चेंडू होता, परंतु दिशेवरचं नियंत्रण या ठिकाणी हरपलंय। डाव्या एसटीला ज्या वेळेला चेंडू सोडून जाणार त्या वेळेला मात्र पंच तुमच्याकडे अगदी तुमच्यावरती कारवाई करणार। लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पंचाने अवांतर चेंडू घोषित केला। एकूण धावा धावफलकावरती या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज आहे कमलेश। खरं तर कमलेशवरती विश्वास दर्शवला गेला। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय। यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं अगदी पुढ्यामध्ये चेंडू सापडलाय, रडारमध्ये सापडलाय आणि हा खेळाडू ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे अगदी अशा प्रकारचे चेंडू सोडणार नाही। चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार।
चेंडू पुरवायचा आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, ज्यांच्याकडे चेंडूची जबाबदारी आहे त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा परत आलेला आहे. तर चर्चा सुरू होती या ठिकाणी. आपण पाहिलं की षटकारानंतर सुमधूर गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर समय सूचकता प्रेक्षकांना मैदानावरती सुरू असणारा सामना तर मनोरंजन करतोच, परंतु त्याचबरोबर चौकार षटकार विकेटनंतर येणारं जे सुमधूर संगीत आहे ना, SK साऊंड अँड इव्हेंट्स यांच्या माध्यमातून, अर्थातच उदयदादा पवार आणि सूरजदादा पवार यांच्या माध्यमातून आपण SK साऊंड अँड इव्हेंट्स या ठिकाणी पाहतोय. उदयजी आमच्या समेत या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी जरूर जुडले होते आणि काय कमालीचा झेल, काय मैदानाच्या आतमध्ये झेल. पहा या झेलचं महत्व काय. मागच्या सामन्यामध्ये झेल सुटला, सामना गमावला, इथे मात्र झेल कंप्लीट केला आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. थँक्यू. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. पहा गोलंदाजाचं हे प्रत्युत्तर आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. एकूणच जर पाहिलं तर पहिला फलंदाज इथे गमावला गेलाय. 11 ही धावसंख्या धावफलकावर असताना. पहा या ठिकाणी जसं आपण उल्लेख केला, हॅलो SK साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच उदयजी पवार नुकताच जर आपण पाहिलं तर विदेश दौऱ्यावरून अर्थातच थायलंड या ठिकाणाहून ते पुन्हा एकदा कळंबोलीमध्ये आलेत. येस, थायलंड पटाया खूप मोठा टूर होता. आय थिंक 9 days तो टूर होता. आणि SK करिश्मा नक्कीच या ठिकाणी त्यांच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर करणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये. आय थिंक SK करिश्मा संघाचा तो सामना देखील पाहत आहेत, मैदानावरती देखील उपस्थित आहेत. थोड्या वेळाने आपल्या समोर या ठिकाणी जुडले देखील जातील. परंतु पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिली विकेट, पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या मोठा फटका खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि खास करून ज्यावेळेला वरुण राजाचं आगमन नसेल किंबहुना वातावरण ज्यावेळेला क्लिअर असेल त्यावेळेला गोलंदाजांना हा ॲडव्हान्टेज नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. विकेट गमावल्याचा थोडासा मानसिक दबाव आणि त्या दबावामधून मोठा फटका खेळण्याचा मानस. इनॅट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण छिंटूया. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. एक नेल्सन आकडा आपण धाव फलकावरती जरूर पाहतोय. एक षटकाच्या समाप्ती अखेर 11 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्थातच धाव संख्येचा जर विचार केला तर याच गतीनं धावा आल्या तर 4 षटकांमध्ये 44 धावा व आत्तापर्यंत झालेल्या 3ही सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक गोलंदाजांनी पटकवलं. त्यामुळे विकेट जी आहे ती अर्थातच गोलंदाजांना साथ देणारी विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. परंतु या कंडिशन्सचा कशा पद्धतीनं फायदा उचलला जाणार, एक छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. SK करिश्मा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र लेट राहुलबाई 11 या दोन संघादरम्यानचा हा सामना आपण पाहतो. यानंतर अर्थातच पहिल्या फेरीतील 5वी लढत आपल्याला जंक्शन विरुद्ध आदित्य प्रिया या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. 6वा सामना अर्थातच रॉयल ए वर्सेस जय मल्हार बिग फाईट सामना आपल्याला आजच्या स्पर्धेमधला हा देखील पाहायला मिळेल. आणि 7व्या सामन्याचा विचार केला तर परेश 11 विरुद्ध आयोजक अर्थातच संघर्ष बी या संघाचा आपल्याला सामना पाहायला मिळेल. अर्थात संघर्ष ए संघाचा असेल आणि संघर्ष बी विरुद्ध DG पोपेटा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 16 संघांचा या ठिकाणी समावेश आहे. पहा खेळाडूंना विशेष सूचना आहेत की वेळ आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. मलिक उजव्याष्टी बाहेरचा चेंडू, चांगला चेंडू होता. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि इथून मात्र ओव्हर थ्रो. थोडासा खराब क्रिकेट SK करिश्मा 11
संघाच्या माध्यमातून आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. सिंगल या ठिकाणी अलाउड केली गेली होती, परंतु ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखीन एक धावफलकावरती अंकित केली गेली. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांच्यावरती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर चर्चा करणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकल्यानंतर घेतला गेलेला गोलंदाजी करण्याचा निर्णय, एक विकेट जरूर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अमन लोहिया ज्याच्या बॅटमधून अगदी आपण अर्धशतकीय खेळ देखील पाहिले आणि हा खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये घातक ठरू शकतो आणि ती महत्त्वाची विकेट मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये मिळाली आणि तिथून जो दबाव आहे तो दबाव मात्र आपल्याला फलंदाजी करणाऱ्या लेट राहुलभाई 11 या संघावरती पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडू होता. मलिक कमालीची गोलंदाजी करतायत. जो विश्वास दर्शवला गेलाय त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना थोडंसं शांत वातावरण मैदानावरती जरूर आहे. प्रेक्षकांची संख्या देखील मर्यादित आहे, परंतु उपस्थित प्रेक्षक हे मोठ्या संख्येने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. कळंबोलीवरती भरभरून आणि कळंबोली क्रिकेटवरती भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग आपण नेहमीच या मैदानावरती पाहिलेत. यावेळेला क्रिसच्या खोलीचा वापर, बॅकफुटला जाऊन ऑनसाईडला चेंडू वळवण्याचा माणूस होता. खरं तर शरीराचा वेध चेंडूने घेतला. लाऊड अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा नाखुश आहे, स्वतःशी नाराज आहे, बडबडतोय की अशा प्रकारचे चेंडू आणि ते कशा पद्धतीने खेळायचे. प्रीमेडिटेड ज्या वेळेला तुम्ही होता त्यावेळेला मात्र अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह तुमच्यासमोर अपसूकपणे उभे राहतात आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही मानसिक दडपणाखाली असता त्यावेळेला मात्र अशा प्रकारचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. खरं तर कॅलिबर आहे या खेळाडूचा. आपण खूप जवळून या खेळाडूचा खेळ पाहिला. त्याच्या बॅटमध्ये, त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत, परंतु ज्यावेळेला तुम्ही मानसिक दडपणाखाली येता इथून मात्र कम्मालीचं टायमिंग आहे. अगदी ऑन द नीज आलाय, लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि कम्मालीचा टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. अगदी ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण देखील या फटक्याची मजा घेतली असेल. चेंडू झालेत या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 झालेत आणि 2 चेंडूमध्ये कमीत कमी एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर असेल. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना आपण लेट राहुलभाई 11 हा संघ या ठिकाणी पाहतोय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मानसिक दडपण पहा. गोलंदाज थोडासा मानसिक दडपणाखाली आहे याचे ही चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. मागील चेंडूवरती षटकार आला होता आणि भले भले गोलंदाज दबावामध्ये येताना आपण पाहिलेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्येचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये एक आणखीन वेगळ्या प्रकारचं पारितोषिक आपण नक्कीच या ठिकाणी अनाउन्समेंट केलंय की या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज हे देखील पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. खरं तर हे फॉर्मॅट फलंदाजांचं आहे आणि यामध्ये गोलंदाज नेहमीच तारेवरची कसरत करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून केली गेलेली ही जी मेहनत आहे, अर्थातच या ठिकाणी बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजाला देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक विशेष पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. बरेचसे पारितोषिक आपल्या समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय, ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅचच्या अगदी सगळ्यांचं मन जिंकणाऱ्या या ट्रॉफीज आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ या 4 विजेत्या संघाला देखील पारितोषिक पाहायला मिळतात. परंतु इथे पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू होता. शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. सिंगल धावफलकावरती येईल. एकेरी स्वरूपाच्या धावेनं षटक देखील या ठिकाणी होत आहे. समाप्त. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीनं 1 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावर. चार षटकांचं हे पहिलं सत्र असेल. 4 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारायच्या व एसके करिश्मा. पुन्हा एकदा तीच सूचना आपल्यापर्यंत येते की थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, एकदिवसीय स्पर्धा, 16 संघांचा समावेश आणि या सर्वांमध्ये जर का आपण विचार केला तर दुपारच्या भोजनाची देखील सोय, बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून एक वेगळ्या प्रकारचं पारितोषिक म्हणजेच संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामाच्या स्पर्धांना आपण एक वेगळेपण पाहिलंय. हनुमंतजी चौधर साहेब असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग खरं तर
प्रत्येकाचा आपण उल्लेख या ठिकाणी करत राहिलो तर या स्पर्धेमध्ये वेळ देखील आपल्याला अपुरा पडेल, परंतु त्यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण संघर्ष मंडळाच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा दरवर्षी आपल्याला आकर्षण नक्कीच पाहायला मिळतं. भोजनाची तर व्यवस्था असतेच, परंतु त्याबरोबर वेगवेगळे उपक्रम देखील त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. षटक क्रमांक 3 विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशाल ढोले खूप चांगला खेळाडू आहे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेला मात्र उजव्या बाहेरचा चेंडू होता, ड्रायव्हिंग लेनचा चेंडू, परंतु ज्यावेळेला तुम्ही दबावामध्ये असता अशा प्रकारचे चेंडू देखील तुमच्यावरती हावी होताना पाहायला मिळतात. थोडंसं क्रीजच्या डेपचा वापर करतोय, परंतु आता मात्र त्याने स्टान्स बदललाय, थोडासा पुढे उभा आहे आणि चेंडूची लाईन कव्हर करणं गरजेचं आहे. हो, यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे, बॅकफुटला गेला, बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळत आहे. चेतनच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. तर नक्कीच या ठिकाणी एक छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीस अगदी पहिल्या षटकापासून पाहिलं तर डेप्थ टू द क्रीज उभा होता, परंतु यावेळेला मात्र थोडासा फ्रंट फुटला पाहायला मिळाला आणि जसा चेंडूची लाईन त्याला थोडीशी आखूड मिळाली, पूर्णपणे बॉडीवेट त्यानं बॅकफुटला ट्रान्सफर केलं आणि कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ म्हटलं तर खूप सारी नावे आपण नक्कीच या ठिकाणी उल्लेख करूया. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, इथे देखील कमालीचं टायमिंग आहे. अगदी आमच्या समालोचन कक्षाला जणू ही मानवंदना. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फ्लॅट बॅटेड षटकार. बॅक टू बॅक मोठे फटके फलंदाच्या बॅट मधून पाहायला मिळतात. कदाचित पहिल्या 2 षटकांमधली जी शांतता होती ना, ती वादळापूर्वीची शांतता होती आणि त्यानंतर मात्र एक वादळी खेळी इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अर्थातच चेतनच्या बॅट मधून यावेळेला थोडासा डेंजर एंड कडे जरूर होता चिंट्या, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या. पंचांचा अद्यापही इशारा आलेला नाहीये. एकूण धावा किती असतील या चर्चेला आता उधाण आलाय. होय, चौकार. यस, या ठिकाणी 4 धावा ऑफ द बॅट आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतात. येस, लेग बाईट्स, माफ करा, बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नव्हता. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून तब्बल 3 एक्स्ट्रा रन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि मोमेंटम क्रिकेटमध्ये मोमेंटम खूप महत्वाचा असतो आणि तो मोमेंटम या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त करत असताना लेट राहुल बाय 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 11च्या सरासरीनं एक गडी बाद 22 धावफलकावरती होत्या. चिंट्यासारखा आक्रमक फलंदाज थोडासा शांत आणि संयमी खेळ करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खराब चेंडूंची त्यांना वाट पाहिली, परंतु चेतन एक छोटासा टेक्निकल बदल त्यानं आपल्या स्टान्समध्ये केला आणि तिथून मात्र अक्षरशः तो गोलंदाजांवरती बरसला. धावांचा विचार केला. धावा यावेळेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. कमालीचं टायमिंग आहे. जणू आता प्रत्येक चेंडू तो बॅटला मिडल करतोय. चेंडू 1 बाउन्स इन टू द फिन्स. मिळतील आणखीन दमदार धावा 4.
चा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय एक गडी बाद 43. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतर मात्र एक्सलरेट करण्याचं ते षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चला खेळाडूंना विनंती मित्रांनो, कोणी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असताना जायचं नाहीये. स्पर्धेच्या आपल्या काही नियमावली आहेत, त्या नियमावलींचं तुम्हाला पालन करणं हे नितांत गरजेचं आहे. मागील षटकाचा जर विचार केला तर तब्बल 21 धावा, कारण 2 षटकामध्ये 22 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 43 या धावसंख्येपर्यंत मजल मारलाय. इथून शेवटचे 6 चेंडू, पहिल्या सत्रातील टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. चेंडू दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला आणि या 21 स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 44. पहिल्या षटकानंतर आपण अंदाज वर्तवला होता की 11च्या सरासरीनं 4 षटकात धावा आल्या तर 44 आपल्याला पाहायला मिळतील, परंतु नाही आहे. या सर्व चर्चांना मात्र कुठेतरी पूर्ण विराम देताना चेतन आणि चिंट्या काय कमालीची फलंदाजी मैदानावरती करतायत. यावेळेला शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटीचा आउटर एज सिंगल धाव फलकावरती आले आहे. थोडासा नागकुश आहे जरूर या ठिकाणी चिंट्या, परंतु जमेची बाजू म्हणजेच लेट राहुल बाय 11 संघासाठी ती म्हणजे चेतन पुन्हा एकदा ऑनस्ट स्ट्राईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काहीशी कानमंत्रणा जरूर इथे होती आहे. आत्मविश्वास बळावलेला आहे. मागील षटकाचा विचार केला तर तब्बल 3 षटकार त्याच्या 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि शेवटचे षटक सुरू असताना 5 चेंडू त्याच्या हातामध्ये आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारायच्या ही जमेची बाजू आहे. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि होय चिंट्या थोडासा मी म्हणेन की एक्साइटेड होता धाव घेण्यासाठी, परंतु चेतनचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं संघासाठी जमेची बाजू असणार आहे. फलंदाज गमावला. इट्स अ व्हाईट बॉल अँड अ विकेट, रन आउट. एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर साहिल आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु साहिल असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण चेतनच्या बॅटमधून शेवटचे जे चेंडू शिल्लक आहेत कमीत कमी 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्रीजच्या खोलीचा वापर केला, पूर्णतः ऑनसाईडला चेंडू टार्गेट केला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 धावेनं संघ पुढे सरसावत असताना 48 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 55+ किंवा 60+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस प्रत्येक संघ, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर मोठमोठ्या धावा धावफलकावर उभारल्या जातात, त्या धावांचा पाठलाग देखील होतो. परंतु या स्पर्धांचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3ही सामन्यांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या जरूर मोठमोठ्या झाल्या, परंतु गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला नक्कीच मैदानावर पाहायला मिळालं. यावेळेला मोठा फटका, कमालीचं टायमिंग आहे, जबरदस्त फलंदाजी आणि या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. तब्बल 54 धावा धावफलकावर लागत आहेत त्या लेट राहुल भाई 11 या संघाच्या. मुझसे 600 किलोमीटर की दूरी पर है, इसलिए बहादुरी दिखा रहा है. या ठिकाणी अगदी पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर चेतनला फारशी संधी मिळाली नव्हती, परंतु तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी आपलं बाहुबल मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, मनगटातील ताकद दाखवली आणि अगदी निर्णायक क्षणाला त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपत असताना संघाला अर्धशतकाच्या पार घेऊन जाण्याचा कार्य मात्र त्यानं केलं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळते षटकारानंतर, थोडासा उशिरा का होईना, परंतु गोलंदाज मात्र पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी करताना. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कमीत कमी 6 धावा उभारून 60+ टार्गेट या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न हा नक्कीच चेतनचा असेल. थोडासा शारीरिक थकवा देखील जाणवतोय. पहिल्या चेंडूपासून मैदानावरती उभा आहे आणि यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जम्प करत असताना ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कमालीची गोलंदाजी आहे. ज्यावेळेला चेंडू तुमच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत असेल, एक चांगल्या पोझिशनमध्ये तुमचा संघ असेल, त्यावेळेला मात्र थोडंसं स्वतःवरचं संयम हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. थोडंसं टेम्परामेंट लूज केला
परिणामी डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजाचं. यावेळेला मात्र आउटसाइडचा ऑप्शनचा चेंडू होता. डी पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी स्वरूपाची धाव फलकावरती आले. आणखीन एक धाव जरूर अंकित केली जाईल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली आपली विकेट. 3 गडी बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एकूण धावा फलकावरती आल्यात 56 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 57 धावांचं. या ठिकाणी समाप्त झालाय. यानंतर विनंती असेल पुढील सामना अर्थातच दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी संपर्क करायचा. इनिंग ब्रेक सध्या सुरू आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल जंक्शन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि आदित्यप्रिया स्पोर्ट्स कळंबोली या दोन संघादरम्यान. संघर्ष कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सामना क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहतो. एकूण 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे. अर्थातच हनुमंतजी चौधर साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी अगदी जसं या स्पर्धांची अनाउन्समेंट झाली आय थिंक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी संघर्ष मित्र मंडळाच्या ऑफिसमध्ये बैठक झाली कळंबोली क्रिकेट असोसिएशनची. तिथून पहिली स्पर्धा आयोजित केली गेली. त्यानंतर मात्र जी तिसरी स्पर्धा आहे ती संघर्ष संघाच्या माध्यमातून आयोजित केली जाईल ही अनाउन्समेंट देखील आपल्याला त्या टीममध्ये पाहायला मिळाली. चला सलामीचे फलंदाज लवकर पाठवून द्यायचे आहेत. करिश्मा SK11 व बरेचसे सामने आम्हाला अजूनही खेळवणं बाकी आहे. आयोजकांच्या सातत्यानं सूचना येत आहेत त्यामुळे विनंती आहे मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. पाण्याची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये होते. मी आयोजकांना विनंती करेल की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं आहे. चेंडूची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे. तर चर्चा सुरू होती आणि अगदी तेव्हापासून प्रत्येक आयोजक संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा तो अगदी तितक्याच जोमानं या स्पर्धेला यशस्वी करण्याच्या तयारीमध्ये लागला. आणि आज जर आपण पाहिलं ना तर मैदानावरती येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. प्लीज बॅट्समन पाठवून द्या. SK करिश्मा 11 व जास्त वेळ आपण घेत आहे मित्रांनो कारण 16 संघ आहेत आणि तब्बल 15 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आणि 56 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात. अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. कैलासवासी संभाजी घोरपडे भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर कळंबोली क्रिकेट मध्ये निर्माण झालेली ही पोकळी कारण संभाजीराव यांच्या जाण्यानं कळंबोली क्रिकेट अगदी शोकाकुल झाला होता. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच नगरसेवक चषक 2025 यावर्षी नगरसेवक चषक 2025 या नावानं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण शुभारंभ पाहिला. अर्थातच या विभागाचे कार्यक्षम नगरसेवक आदरणीय विजयशेठ खानावकर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ती पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा होती. त्या स्पर्धेतून एक सामाजिक संदेश देखील आपण पाहिला. भव्य वृक्षारोपण सोहळा या ठिकाणी पाहिला. त्याचबरोबर नगरसेवक साहेबांचं ऑफिशियल इंस्टाग्राम पेजचं ऑफिशियल आपण उद्घाटन देखील या माध्यमातून पाहिलं जिथे जनतेच्या प्रश्नांना नेहमीच वाचा फोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. अगदी कळंबोलीमधील कोणत्याही विभागातील
जर समस्या असेल तर त्या समस्येसाठी मात्र आमचे नगरसेवक साहेब नेहमीच तत्पर राहिलेत. आणि अगदी त्याचबरोबर जर पाहिलं तर हनुमंतजी चौधर साहेब, क्रिकेट प्रती असणारं त्यांचं प्रेम, त्यांचं अथक परिश्रम, संघर्ष संघाला गेली 2 दशकं किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी नेहमीच त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे. बरेचसे असे नावे आहेत. संघर्ष मित्र मंडळ म्हटलं तर एक खूप मोठा मित्रपरिवार वर्ग आहे आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीचं आयोजन, दरवर्षीचं आयोजन हे आपल्याला एक वेगळं आकर्षण जरूर पाहायला मिळतं. चला खेळाडू प्लीज. वेळ जास्त या ठिकाणी घेतला जातोय. टॉस पासून आम्ही सातत्यानं या ठिकाणी सूचना करतो. पुढील टॉस जंक्शन स्पोर्ट्स कळंबोली आणि त्याचबरोबर आदित्यप्रिया कळंबोली या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी इमिजिएटली यायचं आहे. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्येच हा टॉस या ठिकाणी केला जाईल. तर पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. 56 धावा धावफलकावरती आल्या. 57 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होते दाखल. दीपक आणि विशाल डोले ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दीपक असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला, विशाल असतील स्ट्रायकिंग एंडवरती. विशालचा जर आपण विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉलचं क्रिकेट असो आणि त्याचबरोबर पावसाळी क्रिकेट असो, तीनही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला आपण पाहतो. अगदी लेदर बॉलचा जर विचार केला तर पुन्हा डेक्कन जिमखाना कडून लेदर खेळणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर काहीचा लो राहणारा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा खरं तर मानस इथे यष्टीरक्षकाकडून चूक होतीये. परिणामी वाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा अर्थातच 1+2 अशा एकूण 3 धावा धावफलकावर. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 57 धावांचं लक्ष, 2 धावा बाईच्या स्वरूपामध्ये आणि 1 वाईड अर्थातच 3 धावा. सांघिक धावासंख्येचा श्रीगणेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे. वरुण राजांना देखील थोडासा लपंडाव आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये पावसाची हजेरी आपण पाहिली, त्यानंतर मात्र यावेळेला समोरच्या दिशेनं अगदी पुण्यामध्ये चेंडू सापडलाय स्लॉट मध्ये आणि भिरकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावा, षटकार. ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे चेंडू जणू फलंदाजाला निमंत्रण असणारे, खास करून विशाल ढोले सारखा जर का फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल तर मात्र या खेळाडूसाठी ही सुवर्ण संधी आणि त्या संधीचं सोनं केलं. मात्र गोलंदाज प्रथमेशनं देखील खूप चांगला कमबॅक दाखवलाय. षटकार आल्यानंतर आपण नेहमी म्हणतो ना की व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला ठेच लागल्यानंतर तुम्ही सावध होता, सावरता. अगदी त्याच प्रकारे या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला आणि तिथून गोलंदाजाला समजलं की या फलंदाजाची स्ट्रेंथ काय, त्याची ताकद काय आणि त्याच्या विरोधाभास म्हणून गोलंदाजीमध्ये आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू आहे, खूप चांगला कमबॅक. षटकारानं अगदी मानसिक दडपण जे निर्माण केलं होतं त्या दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ त्या गोलंदाज प्रथमेशनं मैदानावरती दाखवलाय. सलगचे आलेले 2 निर्धाव चेंडू, 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या बिनबाद 9 धावा. दीपकचा खेळ देखील आक्रमक प्रतीचा खेळासाठी दीपक ओळखला जातो. खरं तर मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू वळवलाय. अगदी प्रेक्षकांमध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता. जंक्शन
स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल आदित्य प्रिया, लास्ट ऑफिशियल कॉल आहे मित्रांनो. आणखीन एक सिंगल. विशालच्या बॅटमधून आपल्याला तब्बल 2 मोठे फटके अर्थातच षटकार पाहायला मिळाले. आणि याच प्रकारच्या खेळासाठी खरं तर हा खेळाडू ओळखला जातो. परंतु दीपकच्या पहिल्या 2 मॅचेसमध्ये जर आपण पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली नाही आहे. परंतु या खेळाडूचा कॅलिबर जर आपण पाहिला, या खेळाडूचा खेळ जर आपण पाहिला ना, तर सातत्यानं सेक्टर 20च्या मैदानावरती सराव करणारा खेळाडू आहे. तेथील क्रिकेटमध्ये एक दरार आहे, एक दहशत या खेळाडूची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि हाच दीपक यावेळेला मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 16 धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. पुन्हा एकदा आयोजकांच्या त्याच सूचना आमच्यापर्यंत येतात की मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा, वेळ जास्तीचा या ठिकाणी खर्च करू नका. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. खरं तर वेगवान चेंडू देखील पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो देखील तितक्याच वेगानं आला. परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आहे. ऑफ द बॅट पंच इशारा करतात. येस, बॅटीची कड घेऊन लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. येस, 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. चला मॅच चालू करायचं आहे. अमन, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, 4 षटकांचा सामना. वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. 16 संघांना संधी दिली आहे, पण कोणालाही या ठिकाणी दुखावण्याचा प्रयत्न नाही आहे. खरं तर एकदिवसीय स्पर्धा म्हटली तर 8 जास्तीत जास्त 10 संघ आपण स्पर्धेमध्ये पाहतो. परंतु इथे आयोजकांनी 16 संघांना संधी दिली आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला मिळालेली जी संधी आहे, या स्पर्धा जर वेळेमध्ये कंप्लीट करायच्या असतील तर मात्र तुमचं सहकार्य हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. इथे जास्तीचा वेळ प्रत्येक षटकानंतर घेतला जातोय. अगदी काही वेळेला तुम्ही केला गेलेला जो वेळेचा दुरुपयोग आहे ना, तो तुमच्या अंगलट येण्याची चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळतात. कारण मोमेंटम क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं असतं, ते म्हणजे मोमेंटम. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित झालेला नाहीये, परंतु ओव्हर थ्रो हे चित्र आज आपण जास्त वेळा पाहिलंय. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं, अगदी पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर ओव्हर थ्रोच्या तब्बल 4 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या. सामना क्रमांक 2 मध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सत्रात दुसऱ्यामध्ये देखील हे प्रकारचं चित्र पाहायला मिळते. म्हणजेच बऱ्याचशा गोष्टी जर पाहिला तर इक्वल आपल्याला या मैदानावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष्य 57 धावांचं. पनवेल टेनिस cricket.in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण घर बसल्या देखील पाहू शकता. यावेळेला मोठा फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल 1 बाउन्स इन टू द फिनिश. 4 धावांसाठी चौकार. अभिनंदन देखील आपण करतोय. चला टॉस साठीचा हा शेवटचा कॉल आम्ही मगाशीच सांगितलं होतं. यानंतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, नो डाऊट. आयोजकांच्या माध्यमातून सातत्यानं सूचना येतात. स्पर्धांच्या आपल्या काही नियमावली आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. विरोधी संघाचा संघनायक आलाय, आदित्यप्रिया संघाचा संघनायक आलाय. अर्थातच जंक्शन विरुद्ध आदित्यप्रिया. चला टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल. त्या दरम्यान मात्र मोठा फटका इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. प्रयत्न खूप चांगले होते आणि सीमारेषेच्या आतमध्ये मात्र हा झेल
घेण्याचा प्रयत्न होता. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी कोळेकर साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचं आहे. आदित्यप्रिया संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर जंक्शन श्री गणराया जंक्शन मित्रमंडळ कळंबोली संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणखीन एक अवांतर चेंडू. इथे मात्र आता प्राथमिक दबाव बनवण्याचा प्रयत्न आणि तो दबाव चला जंक्शन संघाचा संघनायक जंक्शन, परंतु धावफलकावरती आपण थोडंसं धावफलकाकडे देखील लक्ष देऊयात. 27 धावा आणि दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. विशाल ढोले ऑन स्ट्राईक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मारस होता. चेंडू बॅटचा संपर्क बॉटम एजला चेंडू घेतोय, परंतु इथे मात्र मिसफिल्ड पाहायला मिळते. बॅकअप देखील त्या ठिकाणी उपलब्ध होता, परंतु थोडासा मिसफिल्ड आहे आणि परिणामी एकेरीला पुन्हा एकदा दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. 29 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चला जंक्शन संघाचा संघनायक विजयदादा. चला जंक्शन मित्रमंडळ विजयजी पाटील, आपण लगेच टॉससाठी इमिजिएटली संपर्क करायचा आहे. मगाशी उपस्थित होते. एक चांगला चेंडू, खरं तर गरज होती अशा प्रकारच्या चेंडूची आणि तो चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. षटक समाप्त होतोय. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 30. विजयासाठी लक्ष्य 57 धावांचं, अर्थातच येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 27 धावांची गरज. इथूनही कोणताही संघ कमबॅक करू शकतो. लेट राहुलबाई 11 संघाचा जर आपण विचार केला तर पहिल्या स्पर्धेमध्ये पारितोषिकाचा मानकरी ठरला होता, तृतीय किंवा चतुर्थ क्रमांक. कारण पहिल्या स्पर्धेपासून आपण 4 पारितोषिके या ठिकाणी पाहतोय, त्यामुळे या संघानं चषकाच्या माध्यमातून स्पर्धांची सुरुवात केली होती आणि त्या संघासमोर आता लक्ष आहे, टार्गेट आहे 12 चेंडूंमध्ये 27 धावा रोखण्याचं. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकला. येस, आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं विजेत्या नाणेफेक विजेत्या संघानं आपला निर्णय कळवायचा आणि लगेचच आपण या सामन्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत, परंतु जमेची बाजू म्हणजे सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. SK करिश्मा 11. यावेळेला मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू होता. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू वळवलाय. सिंगल धावफलकावरती आली आहे. दीपकचा जर आपण विचार केला, मी मगाशी देखील उल्लेख केला की सातत्यानं सराव या खेळाडूचा आपण पाहिलाय. क्रिकेट मध्ये खूप चांगला खेळ त्यांचा नेहमीच राहिलाय, परंतु या वर्षीच्या पावसाळी छत्री तर चला सामना सुरू ठेवायचा. आपण पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये योगेश आपण या ठिकाणी पाहिलं तर 15चं अंतर आहे. 15चं अंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये फार मोठं अंतर या ठिकाणी मानलं जाणार नाही आहे. वरुण राजाची थोडीशी झलक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एन्जॉय जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच वरुण राजाची हजेरी ही तितकीच महत्त्वाची असते. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क
या ठिकाणी होत नाहीये आणि मिसकम्युनिकेशन, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होते बाद. तर या ठिकाणी विकेट्स मिळवूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारं जे बॅटल आहे ते जिंकू शकता. पहिला फलंदाज इथे गमावला गेलाय. विशाल सारखा महत्वाचा मोहरा या ठिकाणी गारद होतोय. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. 56 धावा धावफलकावरती होत्या. पहिल्या सत्रामध्ये 57 धावांचं लक्ष होतं आणि या लक्षाचा पाठलाग करताना सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं. दमदार सुरुवातही आपल्याला पाहायला मिळाली, परंतु अगदी योग्य वेळेला विकेट मिळवत असताना ही जी भागीदारी होती ही भागीदारी ब्रेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून झाला. खरं तर ही सांघिक सफलता मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये, परंतु न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अकीब. नक्कीच जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. सातत्याने या सूचना येत आहेत. समालोचक म्हणून आम्ही फक्त आपल्याला एक सूचना करू शकतो, कारण जे काही स्पीडअप तुम्हाला करायचं आहे तो मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना करायचं आहे. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील आणि चिंट्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आहे. अप्रतिम स्पेल एका गोलंदाजाचा या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी मिळवून देऊ शकतो आणि अगदी त्याच प्रकारचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. या 3 मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके दीपकच्या बॅटमधून येणं नितांत गरजेचं. SK करिश्मा 11 संघासाठी परंतु कमालीचा चेंडू होता. यॉर्क लेंथ, वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं. नक्कीच या ठिकाणी भोजनासाठीच्या तयारी ज्या आहेत त्या अगदी सकाळपासूनच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु इथे पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू आहे. वाईड पंचांनी घोषित केलाय. एक एक्स्ट्रा अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती येईल. तर चर्चा सुरू होती या स्पर्धांची. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी जेवणाची, दुपारच्या जेवणाची सोय ही आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि अगदी आपण त्या दिशेनं वळतो आहोत. अगदी सकाळपासून याच्या तयारी आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष संघाचा जो चम्मू आहे त्या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम सुरू आहे आणि जशी आपल्याला ऑफिशियल माहिती मिळते की दुपारी 1 वाजता भोजन काउंटर या ठिकाणी सुरू करण्यात येईल आणि प्रत्येकाने या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बरेचसे आमचे आचारी आहेत, कुक, कळंबोलीतील नामांकित. आणखीन एक त्यापैकी नाव आपण विजयजींना देखील पाहतोय. थोडंसं उशीर आहे पण चालले, सर्वाधिक महत्वाचं. हा, तर आणखीन एक निर्धाव चेंडू. चिंट्यानं कमालीचा कमबॅक गोलंदाजीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. अवघ्या 2 धावांचं हे षटक राहिलंय. कमालीची गोलंदाजी आहे. 18 चेंडूमध्ये तब्बल 6 चेंडू डॉट खेळले गेलेत. करिश्मा, SK 11 करिश्मा या संघाच्या माध्यमातून. आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मात्र नक्कीच करिश्माही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल जर SK करिश्मा संघाला. चला पंचांना विनंती आहे, प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. प्रत्येक षटकानंतर, प्रत्येक विकेट नंतर, प्रत्येक चौकार षटकारानंतर टीम मीटिंग नको आहे. जास्त वेळ या ठिकाणी घेतला जातोय. अमन लोहिया अँड कंपनी आणि कोणत्याही संघाला जर पॅनलाइज केलं ना तर जिंकलेला सामना गमावण्याची वेळ देखील आपल्यावर येऊ शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल आपण नेहमी म्हणतो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 32. संतोष खरात अर्थातच पॉप्स आपल्या समवेत या ठिकाणी जोडले गेले समालोचन कक्षामध्ये आणि त्यांनी देखील दुजोरा दिलाय की होय,
SK करिश्मा 11 संघाला जिंकायचं असेल शेवटच्या 6 चेंडूमध्ये 25 धावांसाठी, तर मात्र तुम्हाला करिश्मा मैदानाच्या आतमध्ये, नावाप्रमाणे करिश्मा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आकिब आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबर दीपक आहेत. प्रेशर सिच्युएशन आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आकिब आहे, दीपक आहे, विशाल बाद होणारा खेळाडू. तर पहा चेंडू या ठिकाणी परीक्षण केलं जात आहे. मोमेंटम करिश्मा संघानं गमावलाय. मी नक्कीच म्हणेन की करिश्मा संघानं हा जो अतिरिक्त वेळ या ठिकाणी मैदानावरती घेतला गेला ना, तिथून त्यांचा जो मोमेंटम आहे, मी मगाशी देखील म्हटलं की जो संघ मोमेंटम गमावणार ना, त्या संघाला मात्र या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती असताना जो अतिरिक्त वेळ मैदानावरती खर्च केला गेला खेळाडूंच्या माध्यमातून, तिथून मोमेंटम ब्रेक झाला. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. विशाल सारखी महत्त्वाची विकेट गमावली गेली आणि तिथून जर पाहिलं तर समीकरण उरलं शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावा. परंतु आकिब मैदानाच्या आतमध्ये अनुभव सांगतोय की आकिब दीपक ही अशी जोडी आहे की या 25 धावांचा पाठलाग करू शकते. या मैदानावरती अनेक इतिहास आपण पाहिलेत, अनेक विक्रम आपण पाहिलेत. इथे लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेनं वाईड इस्लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, तोपर्यंत मात्र प्रथमेश त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पुअर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मैदानावरती चुका करता, त्या चुका मात्र तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. अजूनही वेळ गेलेला नाहीये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 23 धावांची. आदित्यप्रिया संघाच्या संघनायकाला विनंती, आपण संपर्क करा आयोजकांशी. आणि आता हळूहळू संघर्ष मित्र मंडळाची अगदी पहिली फळी ज्यांना म्हटलं जातं, सध्या जर पाहिलं तर संघर्ष मित्र मंडळामध्ये हनुमंतजी चौधर आणि त्याबरोबर युवा पिढी आपल्याला पाहायला मिळते. परंतु खऱ्या अर्थानं संघर्ष संघाला जी उभारी दिली गेली अशी काही नावे आहेत आणि असे काही व्यक्तिमत्व आहेत की जे हळूहळू या स्पर्धेला जोडले जात आहेत. जसजसे ते आमच्या नजरेस पडतील आम्ही नक्की त्यांचा उल्लेख देखील करू, कारण जबाबदारी आहे त्यांच्याही खांद्यांवरती आणि हळूहळू त्यांच्या दिशेनं देखील आपण जाऊया. परंतु तुर्तास मैदानावरती यावेळेला चांगला चेंडू होता. चेतन स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. एक महत्त्वपूर्ण भूमिका फलंदाजीमध्ये त्यांनी बजावली. संघ अडचणीमध्ये असताना त्यांच्या बॅटमधून धावा आल्या, ज्या धावा या सामन्यामध्ये निर्णायक ठरल्या. एकूणच जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि आता 22 धावांची गरज, 4ही बिगिट. येस, यावेळेला मात्र पहिला फटका फलंदाजच्या बॅटमधून आलाय. होय, वाईड इस्लॉंग ऑफ रिजन मधून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. तर नक्कीच सामना रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. एक खराब चेंडू सामन्याचं चित्र हे विचित्र करू शकतो, परंतु अकीब त्याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. याही वेळेला मोठा फटका, इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. होय, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येतोय बॅक टू बॅक दुसरा बिगेट, षटकार. दोन बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र अगदी त्याच प्रकारची सिच्युएशन जी पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती. सलग 3 षटकार लगावत चेतननं
संघाला विजय मिळवून दिला होता आणि इथे मात्र त्याच्या विरोधामध्ये आलेले हे 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाजाचा एक निर्धाव चेंडू संपूर्णपणे सामन्याला कलाटणी देऊ शकतो. किंबहुना इथे जर का गोलंदाजाने एखादी चूक केली तर मात्र आकिब सज्ज आहे, तयार आहे. आणि 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर त्याचे जे मनसुबे आहेत ते मनसुबे देखील आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. एका दबाव तंत्राचा या ठिकाणी वापर केला गेलाय. दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, परंतु जर का तुमचे इरादे मोठे असतील तर कठीणतम लक्ष्य असं काहीच नाहीये. मोमेंट करू शकत नाहीये. फलंदाज ज्यावेळेला चेंडू फेस करत असेल त्यावेळेला मात्र तुम्ही मोमेंट करू शकत नाहीये, हाच नियम आहे. तर पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं कमालीचा फटका, जबरदस्त कलात्मकता या फटक्यामध्ये. चेंडू सी मारेशेच्या पलीकडे सलगचा, म्हणजेच 3 धावा जरी आल्या तरी देखील हा सामना मात्र या ठिकाणी नाणेफेकीच्या बळावरती जिंकला जाऊ शकतो. काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 3 सामन्यांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं, परंतु या सामन्यामध्ये मात्र फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतात. मी सुरुवातीला देखील म्हटलं संतोषजी खरात आमच्या समोर जुळले गेलेत आणि त्यांची ही स्टेटमेंट होती की होऊ शकतात. 4 चेंडू 4 षटकार हा फलंदाज लगावू शकतो. 3 चेंडू 3 षटकार आलेत. इथे विजयी षटकार फलंदाजाच्या बॅटमधून येणार का. अगदी दबाव तंत्राचा देखील वापर केला, परंतु या खेळाडूवरती मात्र कोणताही परिणाम नाहीये. 1 चेंडू 3 धावांची गरज. इथून मात्र समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. हिट्स आउट ऑफ द पार्क. 4 चेंडू 4 षटकार. इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सेक्टर 3 कळंबोलीच्या या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. नेहमीच या खेळाडूनं जेव्हा जेव्हा या मैदानावरती खेळ साकारलाय ना, सनी राव यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाज अकीबसाठी. सलग 4 चेंडू 4 षटकार लगावत संघाचा विजय मात्र त्यांना अगदी दिमागदार पद्धतीने साजरा केला. पोचवा आणि कर्णधारानं यस क्षेत्ररक्षण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सनीराव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. जियाउल हक जावला SK मोबाईल्स यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला पंच देखील आपण पाठवायचे. SK करिश्मा 11 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नक्कीच SK साऊंड अँड इव्हेंट्स म्हटलं तर उदयजी पवार आणि SK करिश्मा 11 संघ विजेता ठरला म्हणजे त्यांच्याही आनंदाला पारावार उरलेला नाहीये. चला मॅन ऑफ द